City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज कुकूचा बर्थडे. सो आम्ही कुकूचा बर्थडे सेलिब्रेट करायला बाहेर आलोय. बाहेर म्हणजे डेस्टिनेशन झालंय फिक्स आमचं, पण आता ते खूप लांब आहे. सो आम्ही आता मध्ये स्टे करणार आहे. आता आम्ही डिनर करायला थांबलोय आणि आमचं डिनर येईपर्यंत आम्ही फिरायला आलोय. सो गाईज, डेस्टिनेशन गेस करा. युनिक असेल, वेगळं. गाईज, आत्ता आम्ही खादीच्या स्टोअरमध्ये, म्हणजे इथे सगळं खादी यूज करून बनवलं आहे. तुम्हाला दाखवलं. खूप छान आणि सुंदर सुंदर साडीज आहे, ज्वेलरी आहे. मला टॉप्स पण आवडलेत. लेट सी, डॅडीने घेऊन दिलं तर, कारण बर्थडे कुकूचा होता आणि शॉपिंग माझी झाली आहे. काही न मागता मला खूप सारं काही भेटलं. सो आत्ता शांत राहा. सो मी तुम्हाला मेन्स वेअर दाखवते आता. गाईज, तुम्हाला माझा आजचा लुक दाखवू का मी? गाईज, इथे होम डेकोर पण आहे. सो मी होम डेकोर बघायला आलो आहे. खूप सुंदर आहे, दाखवते. सो गाईज, आता आम्ही ह्या स्टोअरमधून बाहेर आलो आहे आणि आता चाललोय. खूप थंडी इथे. थंडीवरनं प्लेस गेस करा. खूप जास्त थंडी आहे. आणि परत एकदा चूक झाली आहे, स्लीवलेस घातले. गाईज, गाडीतून बाहेर येत नव्हते तर मला सांगितलं थंडी नाहीये. आणि आता आता पोज मध्ये उभी राहिली. इतका वेळ असं करत होते. थोडीफार असं करू शकतो. थोडीफार नाही, खूप होते. थोडीफार आहे. थंडी प्रूफ थोडी बहुत बोलली. खूप जास्त थंडी आहे. मी चालले कारमध्ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि रात्री खूप लेटही झालता आणि भूकही लागलेली. सो त्यामुळे मी काही ब्लॉग करू शकले नाही. आणि आत्ता सकाळ झाली आहे, ब्रेकफास्ट झाला आहे आणि आम्ही चाललो आहे मेन डेस्टिनेशनला. सो आपण तिकडे गेल्यावर भेटूया. आत्ता थोडंफार काही दाखवता आलं तर मी दाखवेल, नाही तर मग डायरेक्ट तिकडे जाऊन मी ब्लॉग चालू करेल आता. सो भेटूया आपण तिकडे गेल्यावर. बाय बाय. सो गाईज, नाईटला जिथे आम्ही स्टे केलं होतं, ओ माय गॉड माझे शूज चिले सुकले. जिथे आम्ही नाईटला जिथे स्टे केलं होतं त्या हॉटेलचा एकदा मी तुम्हाला टूर देते. या हॉटेलवरनं पण तुम्ही गेस करू शकता मी कुठे स्टे केलं आहे ते दाखवते. आमचा प्लॅन चेंज झाला आहे. सो आता आम्ही इथेच स्टे करणार आहे 3 days, म्हणजे काल, आज आणि उद्या. हां, सो आता
आत्ता आम्ही पूलमध्ये चाललो आहे कारण कुक्कूचं चाललेलं दीदी मम्मा पूलमध्ये चल. मला नाही आवडत ओलं व्हायला. स्टील आता हां काहीच स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. इतकी भीती वाटते ना पाण्याची. इतकं थंड वातावरण आहे आणि त्यात पाणी पण खूप जास्त थंड आहे. आता मी पाण्यात नेल पॉलिश आणि ड्रेस मॅचिंग झाला आहे. सो आता मी जाते. मग भीती वाटते. पाणी थंड आहे. इथं ऊन आहे तिकडे इतकं थंड आहे ना. मी तुम्हाला एकदा दाखवते. सो गाईज मी आता पाण्यात जाणार आहे स्विमिंग करायला. येत नाही पण जाणार आहे. येते गाईज. आत्ता आम्ही बाहेर गेलो होतो मार्केट एक्सप्लोअर करायला. इतकी थंडी आहे ना त्याच्यामुळे मी काही ब्लॉग केला नाही. आत्ता रिटर्न रूमवर आलो आहे. आय मीन हॉटेलमध्ये आलो आहे. तरी पण थंडी बसते खूप. कुक्कूसाठी केक आलाय हॉटेलकडनं. कुक्कूचा बड्डे हे त्यांना समजलं. काल आम्हाला उशीर झाला होता यायला. ऑलमोस्ट 12 होऊन गेले होते. सो आत्ता केक पाठवला आहे त्यांनी. ॲक्च्युली आम्हाला खाली बोलवलेलं पण खूप जास्त थंडी होती सो आम्ही गेलो नाही. आम्ही रूममध्येच मागवला. सो हे गाईज गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सॉरी गुड मॉर्निंग नाही आहे गुड आफ्टरनून आहे. सो सकाळचा ब्लॉग काहीच शूट केलेला नाही आहे. आम्ही त्या डेस्टिनेशनवरनं आता आमच्या गावाला आलो आहे आणि फोटो सेशन वगैरे चालू आहे सध्या. सो आता इकडून परत घरी जायचं आहे. मी काळी येत असेल तर अवॉइड करा कारण ऊन आहे सगळीकडनं. कुठनं शूट करू तेच समजत नाही आहे. तिला रील करायची आहे आणि धुरंधर पुरंदरवाली बनतीये. ती पण अशी शरारत आणि ते कधी कुसलं. आणि मी तर बिन चप्पलची चालते कारण मला शूज घालून काढ घाल करायचा कंटाळा आलाय. दाखवते. आणि मी आणि कुकू असं पुढे चाललो आहे दोघीच. डॅडी आणि मम्मा खूप मागे आहेत. फोटोशूट चाललं आहे त्यांचं. वाऱ्याने माझा आवाज येतोय का ते पण एकदा सांगा. सो गाईज आत्ता आम्ही आमच्या गावात आलो आहे. म्हणजे मंदिरात आलो आहे आमच्या गावातल्या देवीच्या. तो रोड बघा फक्त तुम्ही. आणि डॅडीला कार घेऊन वरती जायचं होतं.
पण आम्ही नाही नेऊन दिलं. तुम्हाला मी रोड दाखवते. आता मी चालत वरती जाणार मंदिरात. बाकी सगळा रोड नीट झाला आहे खालच्या गावातला. आता हा वरती देवीच्या मंदिरात जायचा रोड बघा फक्त. गाईज खड्डे खुड्डे आहेत खूप सारे आणि डॅडीला वरती न्यायची होती कार आणि हेवी ड्रायव्हर आहेत सांगताय लाईक इथनं पण वरती जाईल है ना. मला वाटलं मंदिर आलं. मी डिस्टन्स बघा एवढं खालून वरती चढत आले. अजून तिकडे मंदिर. थांबा गाईज मंदिर कुठे बघा आणि इथून अजून जायचंय. गाईज फायनली डिस्टन्स कमी झाला आहे. कमी म्हणजे आले मी आता. थकलेले. वरती नाही धरत आहे काळ येत आहे म्हणून असं कॅमेरा खाली पकडला आहे. सो मंदिरात आले आणि थकले मी. नाही गाईच कोणीतरी भेटलंय आणि कुकू मला आवाज देऊन विचारते दीदी ओळखलं का. एक तर गावात येते मोठ्या मुश्किलीने आणि ते पण मी कसं कोणाला ओळखणार. ती काय म्हणते माहिती का दीदी ओळखलं का. म्हणलं कोण. यांच्या पप्पांची बहीण. कोणालाही आबांची बहीण बनवते पोरगी. कुठे कुठे राहते तू. पुण्यामध्ये नको का तू माझ्या घरी चल ना. इथे आमच्या गाडीत आमचं घर आहे ना. इथे समोर आमची गाडी आहे आता तिथे चल. येते का. आता सध्या गाडीत कोणीच नाही आणि इथं स्वागत करायचं लोकांनी काही पण. गाडीत खूप आहे मामा काका. मामा कशाला येणार आहे. आम्ही डॅडीच्या गावात आहे आणि मंदी वाडीत मामा आहे. काही पण बोलतीये. गाईज आम्ही डॅडीला इन्स्ट्रक्टर म्हणून थांबलेलो. त्यांचं काय चाललंय बघा. आम्ही गाडीजवळ आलो की पुढं हां आम्ही गाडीजवळ आलो की ते पुढं जाणार. गाईज आम्ही आमच्या गावातल्या घरी आलो आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लोअर करवते. आता आमच्या गावातलं घर अभी हम दिखाएंगे आपको सब. गाईज घरात डॅडीची काकू आहे. चलो गाईज आमच्या वाडीतून देवीचं मंदिर दाखवते मी. एवढं लांब नाही आहे पण जीव जातो चालत येईपर्यंत खतम होऊन जाते. आणि आता सगळ्यांना भेटून निरोप द्यायची वेळ झाली आहे. सो भेटूया आता वरती दुसऱ्या मंदिरात सुद्धा जायचं आहे. बघू टाइम भेटला तर जाणार नाही तर मग इथून घरी. गाईज दादा भेटलाय. तो दादा कुकूला बैलांसोबत फोटो काढायचा होता. मग तो दादा म्हणला काढ काढ. कुकू चढत नव्हती. काढायचा तर होता फोटो पण कुकू चढत नव्हती. मग दादाने फोर्स करून तिला वरती चढवलं आणि दादा मला म्हणतो चढ चढ काय नाही करत ते चढ. आणि जर चुकून ते मला घेऊन गेले असते तर माझे हड्डीचे तुकडे तुकडे झाले असते. इतकी भीती वाटते. आता डॅडी चढलेत तुम्हाला दाखव. गाईज बैलांनी बैलगाड्यावरून आम्हाला चौघांना पाडलं. कुकू आणि डॅडी पहिले पडले. मी आणि मम्मा नंतर पडलो. ते दोघं नसते पडले तर आम्ही दोघं पण नसतो पडलो. मला लागलं पण एवढंच. याच्यापेक्षा जास्त नाही लागलं. गाईज लांडोर होते. लांडोर आम्ही इथे थांबलो. आम्ही बोलतो आणि लांडोर आमच्या समोर आहे. मी बघते त्यांना डोळ्यांनी. इथे ना गावात वाघ
भेकर, लांडोर, मोर, रानडुक्कर सगळं येतं. सो गाईज आता आम्ही गावात मंदिरात आलो आहे आणि इथं खूप जास्त वारं सुटलं आहे, थंडी पण वाजतीये. आता इथून खाली जायला परत वेळ लागणार आणि भीती या गोष्टीची वाटते की सगळ्यांनी असं सांगितलं आहे की बिबट्या येतो इथे डोळ्यासमोर. घरात आमच्याच वाडीत बिबट्या एका माणसाच्या डोळ्यासमोर कुत्र्याला घेऊन गेलाय. भीती वाटते इथं. थांबा. गाईज आमचं गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे म्हणून एवढं वारं सुटलं आहे आणि इतकी थंडी वाजती आहे. आता दर्शन खूप छान झालं, आता घरी जायचं आहे. थंडी वाजती आहे, पळत पळत जाऊन गाडीत जाऊन बसते आता. ऑलमोस्ट डोंगरातच आहे म्हणून एवढी सगळी एवढी वार आहे, एवढं वार. काय